पवित्र वचन या चॅनलमध्ये आपण आज बायबलमधील उत्पत्ती प्रकरण 9 देवाचा नोहाशी करारचे वाचन करणार आहोत. मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व धाक राहील. ते तुमच्या स्वाधीन केले आहेत. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हाला देतो. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे, म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजेच तुमच्या जीवनाबद्दल झडती घेईन. प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन. प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दलची झडती घेईल. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल, कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा. देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला, पहा, मी तुमच्याशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो. त्याचप्रमाणे तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजेच तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु, पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशीही मी करार करून ठेवतो. तुमच्याशीही हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही. देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, त्याचप्रमाणे तुमच्याबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे. मी मेघांत धनुष्य ठेवले आहे. ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यात धनुष्य दिसेल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेला युगानुयुग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल. देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे चिन्ह हे होय. नोहा आणि त्याचे मुलगे. नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याथेपाशी होती. हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे 3 मुलगे. यांच्यापासून पृथ्वीवर लोकविस्तार झाला. नोहा शेती करू लागला. त्याने द्राक्षाचा मळा लावला. तो द्राक्ष रस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्न अवस्था पाहून आपले 2 भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले. तेव्हा शेम व याथेप यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. द्राक्षरसातून गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले हे नोहाला समजले. तो म्हणाला, कनान शापित होईल. तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. तो म्हणाला, शोमाचा देव परमेश्वर धन्य, कनान त्याचा दास होईल. देव याफेताचा विस्तार करील. तो शोमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. नोहा जलप्रलयानंतर 350 वर्ष जगला. नोहा एकंदर 950 वर्ष जगला, मग तो मरण पावला. हालेलुया. प्रार्थना. हे माझ्या स्वर्गातील पिता, हे परमेश्वरा, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे राज्य येऊ दे. आमचा सर्वांचा आजचा दिवस अतिशय छान, सुंदर आणि आनंदी जाऊ दे. आम्ही योजिलेले सर्व काम आजच्या दिवशी पूर्ण होऊ दे. तेही विघ्न त्या कामामध्ये आणू नकोस. तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ दे. आम्हाला आरोग्यदायी, हेल्दी आणि आनंदी ठेव. हे माझ्या स्वर्गातील पिता, हे परमेश्वरा,
येशूच्या नावाने मी प्रार्थना करते. कृपा करून स्वर्गातल्या राज्यात बसून दया करून माझी प्रार्थना ऐक, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. ॲमेन, ॲमेन. हालेलुया. धन्यवाद.